विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चरच्या मिड टर्म एक्झामचा आता ECON 1-1 म्हणजे इकॉनॉमिक्सचा जो पेपर आहे तो 21/9/2021ला जो झाला एका कॉलेजमध्ये, तर तो पेपर आता मी तुम्हाला सांगणार आहे समजून, किंवा तो देणार आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले. अर्थात त्याची उत्तरं तुम्हालाच शोधायची आहे आणि ते उत्तर जे त्या विद्यार्थ्यानं सिलेक्ट केलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही ते देखील तुम्हाला शोधायचं आहे. पहिलाच प्रश्न आहे की शेड्यूल ऑफ क्वांटिटीज दॅट बायर्स वुड बी विलिंग अँड एबल टू परचेसेस ॲट व्हेरियस पॉसिबल प्राइसेस पर युनिट ऑफ टाइम इज नोन ॲज. तर याला काय म्हणतो आपण, म्हणजे हे जे शेड्यूल ऑफ द क्वांटिटी दॅट बायर्स वुड बी विलिंग अँड एबल टू परचेस ॲट व्हेरियस पॉसिबल प्राइसेस पर युनिट टाइम, तर याला डिझायर म्हणायचं, डिमांड म्हणायचं, सप्लाय म्हणायचा की व्हॅल्यू म्हणायचं. तर यापैकी एक करेक्ट ऑप्शन आहे ते तुम्हाला निवडायचं. वॉन्ट आणि पुढं इज आणि आर असे दोन शब्द दिलेले आहेत. तर अनलिमिटेड स्टेबल आहे की रिकरंट आहे की ऑल ऑफ द अबोव आहे. तर यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तिसरा प्रश्न आहे की डिमांड ऑफ कमोडिटी इज इन्फ्लुएन्स्ड बाय. तर पहिला ऑप्शन आहे टेस्ट अँड परफॉर्मन्स ऑफ द कन्झ्युमर, इन्कम ऑफ द पीपल, प्राइसेस ऑफ द कमोडिटी अँड ऑल ऑफ द अबव फॅक्टर्स. तर यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं त्या ठिकाणी. त्यानंतर ब्लँक स्पेस दिला आहे, ऑल्सो डिफाईन्ड ॲज द डिस्ट्रीब्युशन ऑफ युटिलिटीज कंटेंट इन द गुड्स. तर ऑप्शन आहे ए प्रोडक्शन, बी एक्सचेंज, सी कन्झम्पशन आणि डी आहे ऑल ऑफ द अबव. त्यानंतरचा प्रश्न आहे की ऑर्नामेंट, बंगलो, कार एक्सेट्रा ह्या काय आहेत. तर चारपैकी एक ऑप्शन निवडायचं आपल्याला. नेसेसिटीज आहे का, कम्फर्ट्स, कन्व्हेन्शनल, नेसेसरीज आणि लक्झुरियस. तर यापैकी एक निवडा. त्यानंतर द इंडियन इकॉनॉमी इज, तर कशी आहे भारतीय अर्थव्यवस्था, कॅपिटलिस्टिक आहे का, सोशलिस्टिक आहे का, कम्युनिझम चालतं का इथं, की बोथ कॅपिटलिझम अँड सोशलिझम आहे. तर भांडवलशाही आणि म्हणजे काय म्हणू आपण त्याला, समाजवादी, सोशलिझम. तर कशा पद्धतीची आपली इकॉनॉमी आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ॲग्रिकल्चर प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू अराउंड ऑफ टोटल वर्क फोर्स इन द कंट्री. तर किती पर्सेंट विचारले तिथं, 58%, 48%, 36% आणि 52%. एक करेक्ट आन्सर आहे, निवडत आहे. बुक अँड इन्क्वायरी इन टू नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन असं एक पुस्तकाचं नाव आहे. परत नाव लक्षात घ्या, अन इन्क्वायरी इन टू नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन, 1776, रिटन बाय. हे पुस्तक कोण लिहिलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये आहे ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, लायोनेल रॉबिन आहे आणि प्रोफेसर पॉल सॅम्युएल्सन आहे. तर यापैकी एक ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पुन्हा ब्लँक स्पेस दिला आहे आणि डिफाईन्ड इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड अँड स्कार्स मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. तर ही डेफिनेशन कोणी दिली ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यामध्ये ऑप्शन आहे ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, लायोनेल रॉबिन आहे किंवा लिओनिल रॉबिन म्हणून आपण त्याला, लिओनिल रॉबिन, प्रोफेसर पॉल सॅम्युएल्सन. तर असे 4 नाव आहेत, त्यापैकी एक निवडायचं. त्यानंतर व्हेन द क्वांटिटी डिमांडेड ऑफ ए गुड रायझेस ड्यू टू द फॉल इन प्राइसेस इट इज कॉल्ड. याला काय म्हणायचं. ऑप्शन आहे इन्क्रीज ऑफ डिमांड, डिक्रीज ऑफ डिमांड, एक्सटेन्शन ऑफ डिमांड आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोट ए बुक. कोण लिहिलं हे पुस्तक. पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, 1890. तर हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचं नाव सांगायचं आपल्याला. ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, लिओनिल रॉबिन आणि प्रोफेसर पॉल सॅम्युएल्सन. पुन्हा तेच ऑप्शन आहेत, त्यापैकी एक निवडायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डिमांड देअर इज ॲन, पुन्हा ब्लँक स्पेस दिला आहे, रिलेशनशिप बिटवीन प्राइसेस अँड क्वांटिटी डिमांडेड, अदर थिंग रिमेनिंग द सेम. तर काय असेल त्या ब्लँक स्पेसमध्ये, काय भरता येईल आपल्याला. प्रोपोर्शनल, इनव्हर्स, बोथ द अबव, नन ऑफ अबव. तर या 4पैकी एक ऑप्शन निवडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे
ब्लँक स्पेस देऊन इज अल्सो नोन ॲज इन्कम थेअरी. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, फार्म मॅनेजमेंट, नन ऑफ द अबाव. तर यापैकी एक निवडा. कम्युनिझम इज अ फॉर्म ऑफ. तर कम्युनिझम हा कशाचं स्वरूप आहे? कॅपिटलिझम, सोशलिझम, मिक्स्ड इकॉनॉमी आणि नन ऑफ द दीज. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. मेजर फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर इमर्जन्स ऑफ इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. फर्स्ट ऑप्शन आहे एक्झिस्टन्स ऑफ अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट, स्कार्सिटी ऑफ अवेलेबल रिसोर्सेस आणि बोथ अबव आणि नन ऑफ दीज. तर यापैकी एक ऑप्शन निवडायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे इज द चेंज इन टोटल युटिलिटी रिझल्टिंग फ्रॉम वन युनिट चेंजेस इन द कन्झम्पशन ऑफ कमोडिटी. ऑप्शन आहे ॲव्हरेज युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी, नन ऑफ द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॅटिस्फॅक्शन ऑफ ह्युमन वॉन्ट थ्रू द यूज ऑफ गुड अँड सर्व्हिसेस इज कॉल्ड. तर सॅटिस्फॅक्शनच्या संदर्भातला प्रश्न आहे की ह्युमन जे सॅटिस्फॅक्शन त्याला पाहिजे असतं गुड म्हणजे वस्तूच्या उपयोगातून किंवा सर्व्हिसेसच्या माध्यमातून, तर याला काय म्हणता येईल? प्रोडक्शन, एक्सचेंज, कन्झम्पशन की डिस्ट्रीब्युशन. करेक्ट ऑप्शन निवडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द कम्युनिटी इज स्टोअर्ड अप फॉर फ्युचर युजेस इट क्रिएट्स. आता कम्युनिटीला जर आपण स्टोअर करून ठेवलं तर फ्युचर युजेससाठी, तर त्याचं मुळं काय फायदा होतो, आपल्याला काय मिळतं? फॉर्म युटिलिटी, प्लेस युटिलिटी, टाईम युटिलिटी आणि ऑल ऑफ द अबव युटिलिटीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग रेंट, वेज, इंटरेस्ट अँड प्रॉफिट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज, प्रोडक्शन, कन्झम्पशन. तर यापैकी एक निवडा. फूड इज आणि पुढं ब्लँक स्पेस दिला आणि ऑप्शन आहे नेसेसरीज फॉर एक्झिस्टन्स ऑफ लाईफ. नेक्स्ट ऑप्शन आहे आपलं नेसेसरी फॉर इफिशियन्सी. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे कन्व्हेन्शनल नेसेसरीज आणि लास्ट ऑप्शन आपलं ऑल ऑफ द अबव. अशा पद्धतीचे हे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत त्या ठिकाणी. तर या चारपैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला जो आहे तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या संदर्भातला आहे. डिपेंड्स ऑन इन्कम ओनली. तर नॉमिनल इन्कम, मनी इन्कम, रिअल इन्कम आणि नन ऑफ दी अबव असे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी थांबूया आपण.